आज 15 जुलै संपूर्ण देशवासियांना अभिमान वाटावा आणि संपूर्ण देशामध्ये चांगल्या पद्धतीचा विचार जावा अशा दृष्टिकोनातून हुतात्मा क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांचा आज स्मृती दिन तो हुतात्मा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। जे सिंदूर या गावचे जत तालुक्यातील थोर क्रांतीवीर होऊन गेले, त्यांचं योगदान आपल्या सर्वांना माहीत आहे। त्याचबरोबर या संपूर्ण परिसरात आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी फार मोठं योगदान दिलं तसे क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी, त्याचबरोबर भाई एन.डी. पाटील आणि आपल्या पलूस आणि पलूस परिसराबरोबरच संपूर्ण समाजाचा विचार करून आपलं जीवन ज्यांनी लोकांच्यासाठी लोकांच्या सेवेसाठी दिलं ते लोकनेते स्वर्गीय कशाबांना दळवी, लोकनेते स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा, त्याचबरोबर उद्योजक आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय एस.के. काका पाटील, त्याचबरोबर देश सेवेसाठी ज्यांनी आपलं योगदान दिलं ते मेजर हनुमंत पुदाले आबा आणि त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी भाग घेतला ते आमचे स्नेही ज्ञानू मलमे अण्णा, अशा अनेकांनी आणि ज्या ज्ञात अज्ञात अशा लोकांनी ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये भाग घेतला आणि आपलं योगदान देऊन ज्यांनी देशसेवा केली, अशा सर्वांच्याच या ठिकाणी स्मृती जागवण्यासाठी आपण या ठिकाणी आद्यक्रांती राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र, त्याचबरोबर विवाय आबा समाज प्रबोधिनी परिसर शाखा आणि शिवाई प्रबोधन वाचनालय आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या लोकांच्या कार्याचा आणि त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण योगदानाचा हा जो काही प्रवास होता तो सर्वांच्या समोर जावा आणि त्यांच्या प्रति आपली सद्भावना आपण त्या निमित्ताने व्यक्त करावी या ठिकाणी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विवाय आबा, त्याचबरोबर आदरणीय दगडूदादा शिरतोडे सर, सुनील दलवाई, त्याचबरोबर महेश दादा, कृष्णा केसकर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे महेश दादा, सुशांत पंडित, वरदराज मलमे आणि अजून पण काही येणार आहेत, या सर्वांचंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि या लोकांचा जो काही इतिहास आहे तो इतिहास संस्कारक्षम पिढीपासून सर्वांच्या पर्यंत पोहोचावा यासाठी म्हणून आपण हे टाकलेलं पाऊल सार्थ ठरावं अशा पद्धतीचा हा विचार घेऊन आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे। सर्वांचं मी पुन्हा एक वेळ या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आदरणीय शिरतोडे सरांना या ठिकाणी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी आपलं या ठिकाणी